सणासुदीला आपलं घर सोडून तुम्ही तेच सांगते, हे घर आता आपलं नाहीये. स्वानंदी, तुम्ही चिडू नका. मी सगळं सांगते. आपलं लग्न होण्याआधीच आई बाबांनी हे घर गहाण टाकलं होतं. आमच्यामुळे क्षीरसागर आई बाबांना त्रास देत होते. बघा ना, आई बाबांनी आपल्याला काही कळूच दिलं नाही. आणि हे सगळं मी तुला फोन केला त्या दिवशी झालं ना? हो, आणि तू तरी मला काही बोलली नाहीस. मला तुमच्या कामाचं टेन्शन होतं. आणि तसंही तुम्ही येऊन काही लिलाव थांबणार नव्हता. काहीतरी झालं असतं ना पण. सॉरी, काहीतरी केलं असतं ना मी. काहीतरी घर वाचवलं असतं ना. सगळेच पर्याय संपले होते. सगळंच हाताबाहेर गेलं होतं. प्लीज उठा, चला आपण आत त्यांच्या घरी जाऊ. सगळे सगळे तुमची वाट बघत असतील. चला. नाही. कुठल्या तोंडाने मी तात्याकडे आईला काही तोंड दाखवू? एवढं मोठं संकट आलं घरावर. मी नेमका इथे नव्हतो. त्याच वेळी माझी आई बिचारी सगळं एकटीने सहन करत होती. मी काहीच करू शकलो नाही. तुमची काय चूक आहे? तुमची काही चूक नाहीये. सिच्युएशनच अशी होती की कुणीच काही करू शकलं नसतं. पण बघा ना, अशा वेळी आत्या आपल्या पाठीशी उभ्या राहिल्या. काय तोंड दाखवू आता? नाही येणार मी. काहीच प्रयत्न नाही. नाही, असं नाही. मला असं करून नाही चालणार. काहीतरी प्रयत्न केलं पाहिजे ना. मी फोन करतो. सगळं करून झालं तर काहीच नाही होऊ मला माझ्या शकत. बॉसशी बोलू देता. काय नाही होणार आहे आता. असं आपलं घर गेलं यार. घर गेलं हे. असं कसं जाऊ द्यायचं? मला काही कळतच नाहीये. आता काय करायचं? काय होईल आता? मला काही सुचत नाहीये. काय करू मी? घर गेलं ना आपलं. घर गमावलंय, माणसं नाही गमावली. एवढं सगळं होऊन सुद्धा आपण एकत्र आहोत, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही असे हातपाय नका ना गाळून मी संपून जाईल. तुम्ही सोबत असाल ना तर आपण नवीन जग उभं करू. आणि ना, त्या जगात दुःखाचा किनाराच नसेल. असेल ना तो अथांग पसरलेला सुखाचा समुद्र. हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करायची. तुम्ही आहात ना सोबत. या जगाच्या सीमा ओलांडून त्या जगात जायला आहात ना सोबत.
मी आहे तुझ्यासोबत. तू शक्ती आहेस माझी. आपण वेगळे होत का? आपण दोघं मिळून आई बाबांचं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करू. व्यवस्थित आहे. नाही 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 नाही. बस बसलीस? हो. निघायचं? काय होईल इंद्रनील आल्यावर? नका काळजी करू. बघते काय करायचं ते. वाट फार कमी आहे आपल्या हातात. तुझ्या आधी स्वानंदी त्याला भेटणार आहे, लक्षात आहे ना तुझ्या? कुणीही भेटू दे त्याला. इंद्रनीलचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि डोळे मिटून एखाद्यावर विश्वास ठेवणारी माणसं फक्त एकाच बाजूने विचार करतात. त्यामुळे इंद्रनील फक्त माझाच विचार करेल आणि माझंच ऐकेल. खात्री आहे ना तुला? हो, पूर्ण खात्री आहे. फक्त तुम्ही एक करा, इथेच थांबा. इंद्रनील आला की त्याला प्रेमाने जवळ घ्या आणि पुरतं इमोशनल करून टाका, म्हणजे भारावूनच तो आतमध्ये येईल. हो, ते मी करतो. तू थांब ना इथेच. नको, मी आज जाते आणि सहानुभूतीचं वातावरण तयार करते. इंद्रनीलला असं वाटलं पाहिजे की आपली आई खूप कष्ट करते.
म्हणजे त्याची उरली सुरली बुद्धी सुद्धा काम करणार नाही. कळते ना मी काय सांगते ते? आणि नका टेन्शन घेऊन, मी आहे ना, मी करते सगळं नीट. फिरवा फिरवा हात हात फिरवा. प्रयत्न करा. फिजिओपी डॉक्टर काय म्हणाले? रोज करायला पाहिजे की नाही? व्यायाम केला पाहिजे ना माणसाने. रोज नियमित व्यायाम केला ना निलिमा, अजून पोळ्याच करतेस तू? जेवायची वेळ झाली, अजून कोशिंबीर करायची ना तुला? हो हो, एवढ्या पोळ्या झाल्या की मी करते सगळं, बाकीचं नंतर तुला. जा तू टोमॅटो चिरायला घे, मी करते पोळ्या. आई पण नाही राहू दे, जा जा, मी करते. जा जा जा. आवर पटपट. आणि हो हो. हिची नाटक सुरू झाली. नील आणि स्वानंदी निघालेत बहुतेक घरून. ओ जागीरदार बाई, तू गॅस कमी करा. नाही तवा जास्त तापला ना तर पोळ्या करपतील. आणि सिलेंडर महाग झालेत. सॉरी आहे वच्ची मावशी, चुकलंच माझं. करते गॅस बारीक. तवा तापावा म्हणून गॅस नाही मोठा केलेला, घाम यायला हवा ना म्हणून गॅस मोठा केलाय. तोंडावर मारलेलं पाणी आत्ता सुकून जाईल. ये बाळा. कसे आहात? मला सांगितलं का नाही? बाळा, तू आता आलायस ना, तर कळेल ना सगळं. हं? ये आत ये. स्वानंदी बाळा, जरा बॅग आण. निलिमा, आटोपा पटकन, आत्ता इंद्रनील येईल. आल्या आल्या बिचाराला टेन्शन नको, 2 घास तरी खाऊन घेऊ दे ग त्याला नीटपणे. ललिता, इंद्रनील आलाय. इंद्रनील, इंद्रनील. कशी आहेस तू? बरी आहे मी. किती घामाघूम झाली आहेस. तू कसा आहेस? पोळ्या करत होतीस? हो. अरे बघ, गॅस चालूच राहिला, पटकन बंद करून येते. अरे गॅस महाग झालाय ना, मी आले. आई मी करते पोळी. स्वानंदी, शेवटच्या 2-3च राहिल्यात. हं? हो. तू आता काम नाही करायचं असं? किती घाम आलाय तुला? मी आता आलोय ना. नमस्कार. अरे असू दे रे, असू दे. बरं आहेस ना? नील आलाय. इंद्रनील, ये बाळा, बस इथे. बस, काका निसलेत ना तिथे, त्यांना नको त्रास व्हायला. कसं आहेस तू? काम झालं ना सगळं तुझं नीट? अरे इंद्रनील, बाळा काय झालं? नको रडू. काय झालं? एवढं सगळं होऊन गेलं आणि मी इथे नव्हतो ग. तुझी काय अवस्था झाली आहे बघ ना. आय एम सॉरी. अरे घर नाही वाचवू शकलो. आय एम सॉरी. कोणी बाळा? सॉरी.
नको रडू. तुला किती त्रास सहन करावा लागला. नाही रे, आता तू आलायस ना, कसला त्रास मला. बा नको रडू आता, किती रडशील. हो, शांत हो. चला आता जुनाच खेळ नव्याने सुरू. कळून गेलं लिता तू. एक दिवस आनंदीवर राज्य येईल ना, तेव्हा तुझा खेळ संपेल. माझा तर ना विश्वासच बसत नाहीये. कशावर? स्वानंदी असं वागेल. ती नेहमीच अशी वागायची, त्यात काय नवीन. हा म्हणजे तुम्हा सगळ्यांना आत्ता कळलं एवढंच. चेहऱ्यावर मुखवटा लावून सगळ्यांशी गोड गोड बोलून आपली कामं करून घ्यायची. पण तिला काय गरज आहे असं वागण्याची? कारण तिची हिंमत वाढली होती. घरच्यांनी तिला डोक्यावर चढवून ठेवलंय ना, म्हणून तिची हिंमत वाढली. मी आधीच सांगितलं होतं, ललिता काकू इतक्या क्लासी आहे ना, तिचं आणि स्वानंदीचं कधीच पटणार नाही. आणि तसंच झालं. पण स्वानंदी तिने नीलला त्याच्या आईच्या विरोधात भडकवलं. हे तुला कोणी सांगितलं? का? कोणी सांगायची गरज आहे? मला कळत नाही. त्याशिवाय बाहेर राहायला जागा बघत होते, पण त्याआधीच मी त्यांचा डाव हाणून पाडला. कसं काय? तिला काय वाटलं, ती आधी बाहेर राहायला जागा बघेल आणि मग सगळ्यांसमोर येऊन घळाघळा अश्रू गाळून एक स्टोरी तयार करेल. पण तिने सांगण्याच्या आधी मीच सगळ्यांना सांगून टाकलं घरी. पण मला एक कळत नाहीये संपदाताई, म्हणजे स्वानंदी एकटी एवढी कशी हिंमत करेल ना? तिची कसली हिंमत होतीये, ती वच्ची आत्या ना तिच्या बरोबर. वच्ची हत्या? वच्ची हत्या? एवढं काय झालं बोलायला? वच्ची हत्या पण काही कमी नाही हा. ललिता काकूंवर खूप जळतात त्या. आनंदी आणि तिला बरोबर माहितीये, तिने बाबांना माझ्या विरोधात भडकवलं. म्हणजे कसं, बाबा माझ्या विरोधात गेले की घरातले सगळे माझ्या विरोधात जातील. आणि तसंच झालं. तू एकटी पडलीस. हे छे, मला काही फरक नाही पडत. पण स्वानंदीने जे काही केलंय ना, तिला तर बाबा कधीच माफ नाही करणार. सगळ्यांवर वाईट वेळ येते सायली. काल माझ्यावर होती, आज तिच्यावर आली. ॲज सिम्पल एज दॅट. मला ना असं एकदम रिलॅक्स वाटतं आता. बरं वाटतंय. आता कळेल स्वानंदी कशी. इंद्रनील, तू मला माफ केलं तरी मी स्वतःला नाही माफ करू शकणार कधी. खरं तर कुणीच माफ नाही करू शकणार मला. घर गेलंय आपलं रे, लहान गोष्ट नाही ही. आई, तुला कोणीही दोष देणार नाहीये. तुझी बाजू मला कळली आहे आणि ती मला पूर्णपणे पटली आहे. अशा सिच्युएशन मध्ये तू दुसरं काय केलं असतं सांग बरं मला. तू धीराचेच म्हणून इतके वर्ष निभावून तरी नेलंस ग. दुसरी कोणी असती ना, टिकली नसती. मुलगा आहेस ना माझा, म्हणून समजून घेतोयस मला. स्वानंदी, तिचं माझ्यावर कितीही प्रेम असलं ना, तरी रक्ताचं नातं नाही येणार आहे आम्हा दोघींचं. इंद्रनील, तिला प्रश्न पडू शकतात. तू तिला सगळं सांगितलंयस. घरातल्या सगळ्यांना सगळं सांगितले मी. ती बाळूला सुद्धा. घर गहाण ठेवलं, हप्ते नाही भरता आले, घर गेलं, बेघर झालो आपण. आणि जे झालं ते सगळ्यांना सांगणं कर्तव्यच होतं माझं. तुझ्या बाबांबद्दल आधीच तुला मी सगळं सांगितलं होतं. निरंजन स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी धडपड करतो, त्यात वच्ची वर्षी तिच्या यजमानाने घेऊन आपल्याकडे राहायला आल्या. आई, मला आत्ता कळतंय की मी किती मोठी चूक केली आहे.
ते एका दिवसाचा खर्च निभावणं अवघड असताना मी दोघांनाही आपल्या घरी आणून तुझा व्याप आणि खर्च दोन्ही वाढवून ठेवला. नाही रे, बच्ची मोशींचं काहीच नाही. आपल्याच आहेत त्या, आणि त्याला तरी कोण आहे आपल्याशिवाय. आणि बघ ना, या प्रसंगात त्याच उभ्या राहिल्यात आपल्या पाठीशी. त्या जर नसत्या तर 2 सुनांना घेऊन कुठे गेले असते रे मी. नाही नको रडूस प्लीज. मला ना माझं काही वाटत नाही रे. 2 सुनांसाठी फार वाईट वाटत. किती विश्वासाने त्याच्या आई वडिलांनी आपल्याकडे दिलं असेल त्यांना. ते काय दिलं रे मी त्यांना. असं घर, सतरंजीवर झोपण आणि कॉमन टॉयलेट. निलिमाने निदान गावातलं आपलं वैभव पाहिलंय तरी. स्वानंदी, कसं उत्तर देऊ रे मी तिला, आणि काय काय उत्तर देऊ मी तिला. तुला स्वानंदीला उत्तर द्यायची काही गरज नाहीये. तुला जे काय सांगायचं ना ते मी सांगेन. माझी खात्री होती तू आल्यानंतर ना नक्की काहीतरी चांगलं होईल. पण इंद्रनी, किती दिवस राहायचं आहे पण इथे. म्हणजे बच्ची मावशी काही बोलत नाही, जा असं सांगणार सुद्धा नाही ते आपल्याला. इतकं छोटं घर त्यांचं. हे माझं माझ्या बॉसशी असून बोलणं नाही झालंय, पण मी लवकरात लवकर ते बोलणं करतो आणि काहीतरी व्यवस्था नक्की करतो. पण तू काळजी नको करू.